This call is now recorded. CO ची ऑक्सिडेशन स्टेट आपण काढली जी की आली +3. त्यावरून आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं. आपल्याला इथं असं ऑब्झर्व झालंय की 3D मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. 6 इलेक्ट्रॉन आपण मांडले. आता या ठिकाणी लिगॅंड पहा. लिगॅंड आहे सायनाइड. मला सांगा रे सायनाइड लिगॅंड काय असतो? स्ट्रॉंग फील्ड की वीक फील्ड? स्ट्रॉंग फील्ड. स्ट्रॉंग फील्ड असतो. मग स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड स्प्लिटिंग कशी करतो रे? जास्त करतो की कमी करतो स्प्लिटिंग? लार्ज स्प्लिटिंग. व्हेरी गुड. लार्ज स्प्लिटिंग करतो. ठीक आहे. म्हणजे याची स्प्लिटिंग आपल्याला जास्त पाहायला भेटणार आहे. 3 बॉक्स खाली 2 बॉक्स वरती. आता लार्ज स्प्लिटिंग जर का असली तर सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन हे 6 इलेक्ट्रॉन आहे. हे सगळे इलेक्ट्रॉन खालीच प्लेस होतील. लक्षात घ्या इथं शॉर्टकट सांगतो तुम्हाला. स्ट्रॉंग फील्ड जर का लिगॅंड आहे आपल्याला माहिती तो काय करतो? लार्ज स्प्लिटिंग करतो. लार्ज स्प्लिटिंग मग सगळे इलेक्ट्रॉन खालीच भरले जातात म्हणून याला म्हटलं तर लो. ठीक आहे. सो स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड काय करतात? स्प्लिटिंग जास्त करतात. स्प्लिटिंग जास्त केल्यामुळे सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन खालीच भरल्या जातात. म्हणून लक्षात ठेवा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड म्हणजेच लो स्पिन. म्हणजे या ठिकाणी ज्या ठिकाणी लो स्पिन नाव आहे ते आन्सर बरोबर असणार. म्हणजे ऑप्शन सी आणि ऑप्शन डी जागेवरती रॉंग झाले कारण त्यांच्यामध्ये हाय स्पिन याचा उल्लेख केलेला आहे. हे तर आपल्याला समजले. आता लो स्पिन आहे सगळे खाली प्लेस झाले. स्ट्रॉंग फील्ड म्हणजे लो स्पिन. तुम्हाला कंपाऊंड पाहिल्या कळेल. सायनाइड आहे ना म्हणजे स्ट्रॉंग फील्ड आहे. नक्कीच लो स्पिन असणार. सो हाय स्पिनचे ऑप्शन कॅन्सल करायचे. आता लो स्पिन मध्ये इलेक्ट्रॉन टाकून बघितलं आपण. बघा एक पण इलेक्ट्रॉन अनपेअर्ड नाहीये. सर्वच्या सर्व पेअर्ड आहेत. सो लो स्पिन आणि नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे ऑप्शन ए. सो याचा आन्सर आहे ऑप्शन ए. 2015 साली AIPMT जी पेपर एक्झाम घेतली होती त्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता. आणि त्याच टाईपचा क्वेश्चन खाली पण विचारलेला आहे. 44 नंबरचा पहा. 44 नंबरचा क्वेश्चन. इथं देखील तुम्हाला एनर्जी डायग्राम काढायची म्हणजे ओळखायची कोणती. Mn. मला सांगा रे ह्या कंपाऊंड मध्ये Mn ला 6 वॉटर मॉलिक्यूल आहे त्यांच्यावरती +2 चार्ज आहे. या ठिकाणी Mn ची ऑक्सिडेशन स्टेट किती असेल? Mn +2. +2 ऑक्सिडेशन स्टेट जर का असली त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे सांगता येईल का? किती इलेक्ट्रॉन कुठे असतील ते सांगायचं +2 मध्ये. Mn मध्ये कोणत्या ऑर्बिटल मध्ये कोणते इलेक्ट्रॉन असतात? पौर्णिमा सुयश शुभम Mn मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 2 इलेक्ट्रॉन तर गेले 2+ म्हणजे. आणि सिंपल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती पाहिजे आपल्याला. 3d5 4s2 हे ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. जर का 2 इलेक्ट्रॉन गेले म्हणजे ते एस चे गेले असणार आहे म्हणजे डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. ओके. आणि 5 इलेक्ट्रॉन आपण कसे प्लेस करतो? एक ऑर्बिटल मध्ये एक. पण आता जे लिगॅंड्स आहेत ते लिगॅंड सांगा बरं मला कसे आहेत लिगॅंड? स्ट्रॉंग फील्ड आहे की वीक फील्ड आहे? वीक फील्ड. वीक फील्ड आहे. वीक फील्ड असल्यामुळं ही जी स्प्लिटिंग आहे ही कशी असेल? स्मॉल असेल.
आणि स्मॉल जर का स्प्लिटिंग असली तर काही इलेक्ट्रॉन खाली भरले जातात आणि लगेच इलेक्ट्रॉन वर जातात. म्हणजे काय होणार, या 5 पैकी 3 इलेक्ट्रॉन खाली भरले जाणार, 2 इलेक्ट्रॉन वरती भरले जाणार. आणि हेच तुम्हाला शोधायचंय कुठे, सांगा बरं मग कोणतं ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन सी. ऑप्शन सी. 3 इलेक्ट्रॉन खाली भरलेत, 2 इलेक्ट्रॉन वरती भरले. ऑप्शन बी जो आहे बी हा कॅन्सल होतोय, कारण बी मध्ये बघा काय केलंय त्यांनी, 3 वरती दाखवले आणि 2 खाली दाखवले. इथे जॉमेट्री आहे ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल मध्ये खरं तर 3 ऑर्बिटल खाली असतात आणि 2 वरती असतात. पण त्यांनी हे बी ऑप्शन मध्ये जे दाखवलंय की 3 वरती आहेत आणि 2 खाली, ही टेट्राहेड्रलची जॉमेट्री आहे, लक्षात घ्या. म्हणून ती जॉमेट्री तर जागेवर कॅन्सल होती. म्हणजे एनर्जी डायग्रामच चुकीची, ऑर्बिटलचं जे प्लेसमेंट आहे तेच चुकीचं केलेलं आहे. आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला 45 नंबरचा क्वेश्चन सोडवायचा आहे. ऍक्च्युली एक सगळं क्रिस्टल फील्ड वरती आहे, हा सिलेबसच्या बाहेरचा पार्ट आहे, म्हणून हा घेऊन पण काय अर्थ नाही. ठीक आहे, कारण यावरती क्वेश्चन पडणारच नाही. तरी तुम्ही होमवर्क म्हणून मी जे सांगितलंय त्या पद्धतीने हे सॉल्व्ह करा. एक लास्ट क्वेश्चन आपण घेऊया 46 नंबरचा. क्रोमियम आहे आणि त्याला C2O4 थ्राइस 3- असे 3 लिगॅन्ड जॉईंट झालेले आहेत. 3 लिगॅन्ड. आता मला पहिलं सांगा C2O4 कोणता लिगॅन्ड आहे, काय नाव आहे त्याचं. ऑक्झलेट. ऑक्झलेट. लक्षात घ्या, H2C2O4 म्हणजेच ऑक्झॅलिक ऍसिड. COOH याला आपण म्हणतो ऑक्झॅलिक ऍसिड. त्यामधले H काढून टाकले, त्यामध्ये H काय केले, काढून टाकले. आता H गेल्यानंतर ऑक्सिजन वरती कोणता चार्ज येणार, मायनस. म्हणजे दोघांवरती पण मायनस चार्ज आहे, आणि मायनस चार्ज म्हणजे दोघं देखील इलेक्ट्रॉन देऊ शकतात. तो आपण याला म्हणतो बायडेंटेट लिगॅन्ड. काय म्हणतो आपण याला, बायडेंटेट लिगॅन्ड. म्हणजे एक मॉलिक्यूल त्याला 2 हात आहेत, इथं टोटल 3 मॉलिक्यूल आहे. मग 3 मॉलिक्यूलचे किती हात झाले रे, एका मॉलिक्यूलला 2 हात आहे, 6. 3 मॉलिक्यूलला 6 हात असणार आहे, ज्याला आपण म्हणतो की ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. म्हणजे पहा, हे 2 पॉइंट जे आहेत या पॉइंट्सनी त्याला OX म्हटलं जातं, ऑक्झलेट. ओके, निगेटिव्ह चार्ज आल्यानंतर त्याला ऑक्झॅलिक ऍसिड म्हणत नाही, त्याचं नाव होऊन जातं ऑक्झॅलेट. आणि जेव्हा आपण कोऑर्डिनेशन मध्ये त्याचं नाव लिहितो तेव्हा ऑक्झॅलेटचा ऑक्झॅलॅटो, शेवटचा ई काढायचा, ओ टाकायचा, ऑक्झॅलॅटो असं नाव आपल्याला पाहायला भेटतं. त्याला आपण OX ने दाखवतो. तर हे 2 पॉइंट OX ने जॉईंट केले, पुढचे 2 पॉइंट पण कशाने जॉईंट केले, OX ने. आणि त्यानंतरचे 2 पॉइंट पण कशाने जॉईन केले, OX ने. म्हणजे 3 ऑक्झलेट या ठिकाणी जॉईन झाले. येस, तेच दिले त्यांनी, 3 ऑक्झलेट. आता हे तुम्हाला फॅन सारखं स्ट्रक्चर पाहायला भेटेल पहा. ह्याची आपल्याला मिरर इमेज पाहायला भेटते. काय पाहायला भेटते आपल्याला, मिरर इमेज. मिरर इमेज कशी आहे पहा, CR. याला आपण म्हणतो मिरर इमेज. जो लेफ्टला पार्ट होता तो राईटला आला, जो राईटला पार्ट होता तो लेफ्टला आला.
परफेक्टली तुम्हाला मिरर इमेज पाहायला भेटेल. म्हणजे या इमेजला जर का ह्या दुसऱ्या इमेज वरती ठेवलं तर मॅच होणार नाही. थोडक्यात पहा, हे आपल्याला क्लॉकवाईज फिरताना दिसतं, हे आपल्याला अँटी क्लॉकवाईज फिरताना दिसतं. ठीक, दोघं पण वेगवेगळे आहेत. याला जर का आपण डेक्स्ट्रो रोटेटरी म्हटलो, याला आपण लिबो रोटेटरी म्हणतो. याला जर का आपण प्लस म्हटलो तर याला आपण मायनस म्हणतो. आणि अशा ह्याला म्हटलं जातं ऑप्टिकल आयसोमेरिझम. ठीक आहे. सो हे कोणता आयसोमेरिझम दाखवतात? ऑप्टिकल आयसोमेरिझम. हे समजलंय का मुलांना तुम्हाला? काय अडचण आहे यामध्ये? कोमल, समजलं सर. प्रीती, समजलं सर. ओंकार, समजलं सर. शुभम, शुभम, सुयश, सुयश गव्हाणे, समजलंय का? हो सर. तर हा जो पार्ट आहे आता कशाचा? आयसोमेरिझमचा पार्ट, तो तुम्ही चांगल्या प्रकारे रेडी करा. त्यामध्ये काय अडचण असली क्वेश्चन मला विचारा. पीडीएफ तुम्हाला सेंड केली जाईल. ठीक आहे. आता आपण यामध्ये वेळ वेस्ट करत नाहीये. 47-48 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले, ते पण इन डिटेल सॉल्व्ह केले. ठीक आहे. सो त्या बेसिस वरती तुम्ही सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, काय अडचण येणार नाही. जरी इन केस अडचण आली तर मला तुम्ही मेसेज करा. मला तुम्हाला जो पुढचा पार्ट सांगायचा तो म्हणजे 3D सिरीज आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 3D सिरीज हा जरा मला तुम्हाला पार्ट सांगायचा आहे. याची सुरुवात होतीये स्कॅन्डियम पासून. स्कॅन्डियम, त्यानंतर टिटॅनियम, व्हॅनेडियम, मग क्रोमियम. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला तुम्ही आणखी पण शुअर नाहीये म्हणून मी हे घेतो. नंतर मँगनीज, Fe, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. तो सिक्वेन्स तुम्हाला हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. सुरुवात कशाने झाली? स्कॅन्डियमनी. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, Mn, मँगनीज, Fe, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. आता यांचा ऍटॉमिक नंबर किती असतो? याची सुरुवात होते 21 पासून. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. ऍटॉमिक नंबर तुम्हाला माहितीच पाहिजे. नेक्स्ट त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा, हंड्सच्या रूल नुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे निघतं, सॉरी अफबाऊच्या रूल नुसार, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण या 3D ला अप्लाय नाही करू शकत. आणि त्या स्टॅबिलिटीमुळे थोडंसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेंज पण होतं. म्हणून आपल्याला थोडंसं इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेंज करावं लागतं. आता बघा, याची सुरुवात कशापासून करायची? याची सुरुवात करायची आर्गॉन पासून. सर्वांमध्ये आर्गॉन, याचा अर्थ असा नाही की आर्गॉन गॅस सर्वांमध्ये असतो, असं नाही. आर्गॉन पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वांमध्ये सेम आहे म्हणून आपण आर्गॉन लिहितो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. याचा अर्थ असं नाही की स्कॅन्डियम मध्ये आर्गॉन. तो हे पहिलं तर क्लिअर करा. नंतर यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो 3D आणि 4S. काय पाहायला भेटतो? 3D आणि 4S. तो सर्वांमध्ये आपण हे लिहून घेऊ, आर्गॉन, त्यानंतर 3D, 4S सर्वांमध्ये लिहून घेऊ.
आर्गॉन 3d4s. पुढं आर्गॉन 3d4s. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला पाठ करावंच लागेल, कारण ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती 2 चॅप्टर डिपेंड आहे. जे शॉर्टकट सांगेल मी त्या शॉर्टकटने तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायचं. आता शॉर्टकट काय, आर्गॉन तर सर्वांमध्ये आहे कॉमन. या ठिकाणी शॉर्टकट असा आहे की 3d4 अँड 3d9 ऍबसेंट आहे. बरोबर का, ही पहिली की आहे तुमची. 3d4 3d9 ऍबसेंट आहे. 3d5 आणि 3d10 हे डबल आहे. हे काय आहे, डबल. ठीक आहे, ही दुसरी की. तिसरी की जी आहे, तिसरी की आहे क्रोमियम अँड कॉपर यांच्यामध्ये 4s ला 1 असतो, बाकी अदर ऑल बाकी सर्वांना 4s 2 असतो. तर हा पार्ट IMP म्हणून लक्षात ठेवायचा. काय सांगितलंय मी, 3d4 आणि 3d9 ऍबसेंट, 3d5 3d10 डबल, क्रोमियम कॉपरला 1 4s 1, बाकी सर्वांना 4s 2. सर्वांना 4s 2 आहे. सुरुवात करू आपण. पहिलाच 4s 2, त्यानंतर पण 4s 2, त्यानंतर पण 4s 2. पुढे आला क्रोमियम, क्रोमियमला 1 लिहा. बाकी सर्वांना 4s 2 2 2 2. कॉपरला परत 1, 4s ला परत 2. हा पार्ट आपला कव्हर झाला. हा पार्ट आपला कव्हर झाला. नंतर काय सांगितलं त्यांनी, 3d4 आणि 3d9. 3d4 आणि 3d9 ऍबसेंट आहे. 3d5 3d10 डबल आहे. मग सुरुवात आपण करू 1 पासून. 3d1 3d2 3d3. त्यांनी सांगितलं 3d4 ऍबसेंट आहे, म्हणजे 3d4 च्या नंतर कोण येतो, 3d5. 3d5 बद्दल सांगितले की तो डबल आहे. 3d5 आपण 2 वेळा घेऊ. नंतर 6 7 8 9 ऍबसेंट आहे, म्हणजे त्याला 10 आणि 10 आले डबल. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 3D सिरीज. त्याला आपण फर्स्ट सिरीज असं म्हणतो. हे समजलंय का मुलांनो? अरे समजलंय की नाही? हो सर, समजलं. हो सर. हा पॅटर्न लक्षातच ठेवायचा आहे. फक्त क्रोमियम आणि कॉपर यांना 4s 1 आहे, बाकी सर्वांना 4s 2 आहे. 3d4 आणि 3d9 ऍबसेंट आहे. बरोबर. 3d5 3d10 डबल आहे. बघा इथं आपण केलंय, 3d5 डबल, 3d10 डबल, 4s ला 1 केलाय. कॉपर मध्ये, क्रोमियम मध्ये पण 1 केलाय. हे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, विसरता कामा नाही. आता हे लक्षात कसं ठेवायचं, स्कॅन्डियम शॉर्टकट पहा, टिटॅनियम व मन. मन. ठीक आहे. क्रोमियम मॅंगॅनीज. आयरन फे.
त्यानंतर कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. स्कटी, वक्र, मन, फेकोनी, झिंक. हे गरजेचं आहे. अशाच पद्धतीने पाठ करा म्हणजे सिक्वेन्स लक्षात राहील. ऍटॉमिक नंबर हा 21 पासून 30 पर्यंत आहे. आर्गॉन सर्वांमध्ये कॉमन आहे. ओके. आणि मग इथं सांगितलेला पार्ट जो आहे तो IMP हा तुम्हाला लक्षात ठेवायचा. आलंय सर्वांच्या लक्षात? आता पाठ होईल का सर्वांचं? पौर्णिमा, हो सर. कार्तिक, हो सर. कोमल, हो सर. ओंकार, हो सर. सुयश, हो सर. ठीक आहे. सो हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाठ करा म्हणजे तुम्हाला हेल्पफुल राहील. ठीक आहे. आज आपण इथंच थांबतोय, थोडं लवकर थांबतोय आपण. बाकीचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा. तुम्हाला PDF सेंड केली जाईल. उद्यापासून आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करू, दॅट इज P ब्लॉक एलिमेंट. ओके. PDF तुम्हाला भेटेल. जर का त्यामध्ये काय अडचण तुम्हाला वाटली तर मला मेसेज करा पर्सनली, मी तुम्हाला त्याचा आन्सर देईल. आणखी पण बरेचसे काही डाऊट आहेत ते आपण नंतर क्लिअर करू. तुमचे डाऊट सर्व एकत्र करून ठेवा. सिलेबस संपल्यानंतर जर का पॉसिबल झालं तर 1-2 दिवसाचं लेक्चर घेऊन आपण तुमचे सर्व डाऊट जे आहेत ते क्लिअर करू, काही बेसिक डाऊट असले तर. ओके. थांबवत आपण या ठिकाणी. थँक्स फॉर द जॉईनिंग. सी यू टुमॉरो ॲट द सेम टाइम. बाय बाय अँड टेक केअर.